नमस्कार. डी-एम-ई-आर विभागाची एक्झाम दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. याच्यामधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून प्रश्न विचारले होते, की "सर, सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल?" या सर्व प्रश्न विचारलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तसेच ज्यांची सिलेक्शन कोणत्याही पदावर 1 किंवा 2 मार्क्सनी राहिले होते, त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. डी-एम-ई-आरने आज त्यांच्या वेबसाईटवर म्हणजेच 22 एप्रिल 2024 रोजी एक नवीन नोटिफिकेशन अपलोड केलेलं आहे आणि ते जे नोटिफिकेशन आहे ते सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संबंधित आहे. चला तर मग सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची नोटिफिकेशन बघूया. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला सर्वात आधी Googleवरती डी-एम-ई-आर सर्च करायचं आहे नेहमीप्रमाणे. तुम्ही डी-एम-ई-आर सर्च केल्यानंतर तुम्हाला जी वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई याच्यामध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे COT 2023ला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर डी-एम-ई-आरचं जे पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पेजवरती 22 एप्रिल 2024 रोजी डी-एम-ई-आरने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नोटिफिकेशन अपलोड केलेली आहे, ते तुम्हाला दिसेल. ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि तुम्ही डाउनलोड केल्यानंतर बघू शकता की महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य यांनी अधिसूचना दिलेली आहे दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी. तर याच्यामध्ये त्यांनी सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाइम टेबल त्यांनी अवेलेबल केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील याच्यामध्ये त्यांनी 12 जून 2023 ते 20 जून 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली होती. हे पहिल्या त्याच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. म्हणजे याच्यामध्ये ज्या सिलेक्टेड कॅन्डिडेट्सना अपॉइंटमेंट ऑर्डर म्हणजे नियुक्ती आदेश दिले होते डी-एम-ई-आरने, त्याच्यामधले जे काही कॅन्डिडेट आहे ते नोकरीच्या ठिकाणी जॉईन झाले नाहीत, म्हणजे रुजू झालेले नाही. त्यांच्या काही प्रॉब्लेम्समुळे असतील किंवा काही त्यांना दुसऱ्या नोकऱ्या लागल्या असतील, त्यांच्यामुळे ते त्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. त्याच्यामुळे अशा ज्या पोस्ट वॅकंट झालेल्या आहेत, रिक्त झालेल्या आहेत आणि तसेच ज्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे, म्हणजे काही जे पद असेल त्यांचं आरक्षण असेल, समजा अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, तर त्या कॅटेगरीमधले प्रकल्पग्रस्त उमेदवार त्या एक्झाममध्ये क्वालिफाय झाले नसतील किंवा त्यांना ते उमेदवार उपलब्ध झालेले नसतील, त्याच्यामुळे जे पोस्ट वॅकंट झाले त्यांच्याकरिता गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांची ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खालील नमूद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे. तर याच्यामध्ये तुम्ही जेव्हा एक्झामचा फॉर्म सबमिट करत होता त्यावेळेस जे तुम्ही मूळ कागदपत्र डॉक्युमेंट्स तुम्ही जे अपलोड केलेली होती त्यांच्या छायांकित प्रती आणि त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या खाली दिलेल्या टाइम टेबलच्या दिनांकाला उपस्थित राहायचे आहे. तर यामध्ये यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये. म्हणजे ज्यांचं यापूर्वी जे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेले असाल पण तुम्ही वेटिंगवर असाल तर त्यांनी परत उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तसेच जे उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये. तर ज्यांनी हे मिस केलं होतं 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जे अब्सेंट राहिले होते त्यांनीसुद्धा याच्यामध्ये उपस्थित राहायचं नाही आहे. तर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे ठिकाण आहे ते सर जजी समूह रुग्णालय मुंबई. तर याच्यामध्ये बघा तुम्ही सर्वात आधी स्टाफ नर्स अधिपरिचारिका पदाची जे सर्व त्यांनी टाइम टेबल दिलेला आहे तो आहे 29 एप्रिल 2024 आणि 30 एप्रिल 2024. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला सर्वांना समजत असेलच, पण तरीसुद्धा बघा याच्यामध्ये त्यांनी आराखीव सर्व जाती प्रवर्ग, आराखीव म्हणजेच ओपन जनरल ज्यांचं गुणवत्ता यादी क्रमांक 2122 ते 3679 आहे, त्यांनी 29 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे. तर याच्यामध्ये बघा आराखीव सर्व जाती म्हणजे तुमची कोणतीही कास्ट असेल, SC, ST, OBC, VJNT कोणतीही कास्ट असेल, जर त्याच्यामध्ये जर तुमचा गुणवत्ता नंबर, मेरिट नंबर जर 2122 ते 3679 असेल, तर तुम्हाला त्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. ते कोणत्याही कास्टचे असो. त्याच्यानंतर आहे आराखीव प्रकल्पग्रस्त सर्व जाती प्रवर्ग. तर याच्यामध्ये बघा आराखीव ओपनमधले प्रकल्पग्रस्त म्हणजे जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि ज्यांनी फॉर्म भरताना ते आरक्षण त्यांनी त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे, त्यांचा जो गुणवत्ता यादी क्रमांक आहे तो आहे 15,769 ते 32,746. तर याच्यामध्ये जे प्रोजेक्ट अफेक्टेड कॅन्डिडेट असतील सर्व जाती प्रवर्गाचे त्यांनी दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे.
त्यानंतर त्याचप्रमाणे अराखीव अंशकालीन म्हणजे ओपनमध्ये अंशकालीन ज्यांच्याकडे पार्ट टाईमचं सर्टिफिकेट आहे आहे ते त्यांचा लाभ घेत आहे. त्यांचे कॅन्डिडेट नंबर आहे 13,309 ते 32,948. त्यानंतर आहे अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट एस-सी यांचं ज्यांचा गुणवत्ता क्रमांक असेल, जे एस-सी असतील त्याच्यामध्ये लेडीज असो की जेंट्स असो, ज्यांचा गुणवत्ता क्रमांक 2,528 ते 3,089 आहे याच्या दरम्यान, त्या एस-सी कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर आहे अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्यूल ट्राईब एस-टी कॅन्डिडेट सर्वसाधारण याच्यामध्ये ते लेडीज असो की जेंट्स असो सर्वसाधारण अनुसूचित जमातीचे त्यांनी 8,782 ते 10,611 पर्यंत ज्यांचा गुणवत्ता क्रमांक मेरिट क्रमांक आहे त्यांनी सुद्धा 30 एप्रिल 2024ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर बघा विजा म्हणजेच व्ही-जे-ए सर्वसाधारण 6,800 ते 7,381 पर्यंत ज्यांचा मेरिट नंबर आहे त्यांनी सुद्धा जायचं आहे. त्याच्यानंतर भजक सर्वसाधारण 2,832 ते 2,983. भजड सर्वसाधारण 2,309 ते 2,473. त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लासेस एस-बी-सी यांनी 11,243 ते 14,934 हे सर्वसाधारण आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आदिवासी व दुर्गम घटक तर माझे इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWSचं जे आरक्षण आहे सर्वसाधारण त्यांनी 7,045 ते 9,912 पर्यंत त्यांनी दुपारी दीड ते दुपारी 1:30 पर्यंत दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी. त्याच्यानंतर स्टाफ नर्सचं सर्वांना समजलं असेलच, तुम्ही हुशार आहात त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना कुणाला समजलं नसेल ते मला कमेंट करून विचारू शकता, की तुम्हाला कोणाकोणाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे ते. त्याच्यानंतर आहे अनुक्रमांक 2 दूरध्वनी चालक इतर मागासवर्ग अंशकालीन. याच्यामध्ये फक्त OBCच्या ज्यांच्याकडे अंशकालीन उमेदवार आहेत त्यांनीच जायचं आहे. बाकी कोणालाच त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलेलं नाही. त्यांचा गुणवत्ता क्रमांक अंशकालीन OBC 853 ते 1,062 दरम्यान असेल. त्यांनी दिनांक 2 मे 2024 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत जायचं आहे. त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजेच लोअर ग्रेड स्टेनोग्राफर याच्यामध्ये बघा राखीव म्हणजे ओपनमधले ज्यांच्याकडे अंशकालीनचं हे आहे प्रमाणपत्र सर्टिफिकेट अंशकालीन उमेदवार जे आहेत सर्व जाती प्रवर्गाचे त्यांनीच फक्त जायचं आहे, इतर कोणीही जायचं नाही आहे. त्याच्यामध्ये बघा त्याच्यानंतर खाली आहे इतर मागासवर्ग आणि OBCच्या सुद्धा अंशकालीन उमेदवारांना तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. निम्न श्रेणी लघुलेखकच्या ज्यांचा गुणवत्ता क्रमांक 406 ते 1,259 पर्यंत आहे. त्याच्यानंतर आहे लघुअंक लेखक म्हणजे स्टेनोटायपिस्ट या पदासाठी अराखीव अंशकालीन सर्व जाती प्रवर्ग आणि त्यानंतर इतर मागासवर्ग अंशकालीन. बाकी इथे फक्त ओपनच्या अंशकालीन आणि OBCच्या अंशकालीन कॅन्डिडेट्सनाच बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे या 283 ते 1,209 या जो क्रम आहे मेरिट लिस्ट नंबर याच्यामध्ये असलेले ओपनचे अंशकालीन उमेदवार आणि OBCचे अंशकालीन उमेदवार म्हणजेच पार्ट टाईम उमेदवार यांनीच जायचं आहे. बाकी कुणालाही त्यांनी बोलवलेलं नाही. त्याच्यानंतर आहे वरिष्ठ लिपिक अराखीव सर्वसाधारण ज्यांचा मेरिट लिस्ट नंबर 8 पर्यंत आहे ते ओपन जनरलचे त्यांनी जायचं आहे. त्याच्यानंतर आहे भौतिकोपचार तज्ज्ञ अराखीव खेळाडू सर्व जाती प्रवर्ग ओपनमधले खेळाडूचं ज्यांच्याकडे आरक्षण आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी 419 ते नाही 419 व 475 म्हणजे याच्यामध्ये समजून घ्या तुम्ही ज्याचा मेरिट नंबर 419 आहे आणि ज्यांचा मेरिट नंबर 475 आहे या दोघांनीच जायचं आहे. 419 आणि 475 याच्यामधल्या उमेदवारांना जाण्याची गरज नाही. त्याच्यानंतर आहे अराखीव अंशकालीन सर्व जाती प्रवर्ग मेरिट नंबर 99 ते 478 पर्यंत जे अंशकालीन उमेदवार आहे भौतिक उपचार तज्ज्ञ याच्यासाठी पोस्टसाठी त्यांनी जायचं आहे. त्याच्यानंतर इतर मागासवर्ग अंशकालीन सेम नंबर. त्याच्यानंतर आहे आदिवासी व दुर्गम घटक महिला EWSच्या ज्या महिलांचा जे आदिवासी व दुर्गम घटक म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं ज्या लाभ घेत आहेत त्या महिलांनी ज्यांचा नंबर 270 ते 358 दरम्यान आहे त्यांनीसुद्धा 2 मे 2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर आहे व्यवसाय उपचार तज्ज्ञ अराखीव सर्वसाधारण सर्व जाती प्रवर्ग. त्याच्यानंतर आहे महिला अधीक्षिका वॉर्डन वसतिगृह प्रमुख वसतिगृह अधीक्षका स्त्री अधीक्षिका. तर ह्या एकच पोस्ट आहे आणि याच्यामध्ये बघा भजब उमेदवार नसल्याने तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की याच्यामध्ये जर भजब भजक
व्ही-जे-ए हे जे आहेत ना, हे इंटरचेंजेबल आहेत. म्हणजे एका कॅटेगरीमधला, सब कॅटेगरीमधला जर उमेदवार उपलब्ध नाही झाला, तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये ते इंटरचेंज करता येतं. त्याच्यामुळे भ-ज-बचा उमेदवार नसल्याने व्ही-जा-अ, भ-ज-कचे उमेदवार जे ज्यांचा मेरिट नंबर 27, 56 व 68 आहे, अशा लोकांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर आहे ग्रंथालय सहाय्यक, अराखीव सर्वसाधारण 6 ते 12. ओपन जनरलवाल्यांनी ज्यांचा मेरिट नंबर 6 ते 12 आहे, त्यांनी जायचं आहे. त्याच्यानंतर अराखीव अंशकालीन 134, इतर मागासवर्ग सर्वसाधारण 31 ते 45, अनुसूचित जाती सर्वसाधारण 12 ते 19, अराखीव सर्वसाधारण सर्व जाती प्रवर्ग 7 ते 15. हे दंत आरोग्यकचं आहे. दंत आरोग्यक या पदासाठी राखीव सर्वसाधारण सर्व जाती प्रवर्ग 7 ते 15 ज्यांचा मेरिट नंबर आहे त्यांनी जायचं आहे. आणि त्याचप्रमाणे भ-ज-ब उमेदवार नसल्याने व्ही-जा-अचे उमेदवार 15 ज्यांचा कॅटेगरी नंबर 15 आहे त्यांनी जायचं आहे. त्यांचा मेरिट नंबर 15 आहे त्यांनी जायचं आहे. त्याच्यानंतर आहे ई-सी-जी तंत्रज्ञ म्हणजे ई-सी-जी टेक्निशियन या पदासाठी राखीव सर्वसाधारण ओपन जनरलच्या ज्यांचा गुणवत्ता क्रमांक म्हणजे मेरिट नंबर 7 ते 32 या दरम्यान आहे आणि ते ओपन आहेत, त्यांनी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे 2 मे 2024ला. त्याच्यानंतर आहे इतर मागासवर्ग सर्वसाधारण ओबीसींच्या ज्यांचा गुणवत्ता क्रमांक 25 ते 48च्या दरम्यान आहे, त्या सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर परत एकदा आदिवासी व दुर्गम घटक इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्वसाधारण जे महिला असो की पुरुष ज्यांचा गुणवत्ता क्रमांक 104 ते 130 आहे, त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर आहे अराखीव म्हणजे ओपनचं अंशकालीन सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे, त्यांचा 137चा गुणवत्ता क्रमांक आहे, तो स्पेसिफिक एकच पर्सन त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर आहे अरा अराखीव नाही, त्याच्यानंतर आहे 12 नंबरचा अनुक्रमांक औषध निर्माता. औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट या पदासाठी राखीव अंशकालीन सर्व जाती प्रवर्ग, सर्व जाती प्रवर्गामधले जे ओबीसी असो, एस-टी असो, एस-सी असो, त्यांच्याकडे जर अंशकालीन सर्टिफिकेट असेल आणि त्यांचा गुणवत्ता क्रमांक 685 ते 15,577 दरम्यान असेल, त्यांनी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे 2 मे 2024ला. त्याच्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसीचे खेळाडू, ज्यांच्याकडे खेळाडूचं सर्टिफिकेट आहे, जे ओबीसी उमेदवार आहेत, त्यांचा गुणवत्ता क्रमांक 1686 ते 3699 दरम्यान असेल, तर त्यांनीसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर आदिवासी व दुर्गम घटक सर्वसाधारण ईडब्ल्यूएसचे सर्वसाधारण उमेदवार, त्यांचा गुणवत्ता क्रमांक आहे 125 ते 141. त्याच्यानंतर आदिवासी व दुर्गम घटक खेळाडू ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेत आहे आणि त्याच्यामधले खेळाडूसुद्धा आहेत. अशा 5,937 ते 10,878 पर्यंत उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ, राखीव सर्वसाधारण सर्व जाती प्रवर्ग 4 ते 7. त्याच्यानंतर आहार तज्ज्ञ म्हणजेच डायटिशियन, अनुसूचित जमाती सर्वसाधारण याच्यामध्ये फक्त एस-टी कॅन्डिडेट, शेड्यूल्ड ट्राईबचे कॅन्डिडेट आहेत, त्यांचा क्रमांक 213 आहे. ते एकच उमेदवार यांनी बोलावलेला आहे. 213 पर्यंतचे नाही, तर 213 हा स्पेसिफिक ज्यांचा गुणवत्ता क्रमांक आहे, तो एकच आणि याच्यानंतर बघा वाहन चालक या पदासाठी राखीव सर्वसाधारण जे ओपनमधले 15 ते 40 पर्यंत ज्यांचा मेरिट नंबर आहे, त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर आहे इतर मागासवर्ग सर्वसाधारण ओबीसींच्या 50 ते 55 पर्यंत. त्याच्यानंतर राखीव अंशकालीन ओपनचे अंशकालीन सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे सर्व जाती प्रवर्गाचे, त्यांनी 333 ते 2,508 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. आणि इतर मागासवर्ग अंशकालीन त्यांचासुद्धा 333 ते 2,508 पर्यंत. आणि याच्यानंतर आहे डॉक्युमेंटलिस्ट राखीव सर्वसाधारण ओपनचे 6 ते 9 या दरम्यान ज्यांचा नंबर आहे, त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल, इतर मागासवर्ग माजी सैनिक 86 ज्यांचा मेरिट नंबर आहे, ते एकच उमेदवार ज्यांच्याकडे माजी सैनिकचं सर्टिफिकेट असेल, जे माजी सैनिकचं म्हणजे एक्स सर्व्हिसमॅनचं जे रिझर्वेशन घेत आहेत, ते ओबीसी उमेदवार त्यांनीसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 2 मे 2024ला जायचं आहे. त्याच्यानंतर दंततंत्रज्ञ मग डेंटल टेक्निशियन राखीव महिला, ओपनची महिला कॅन्डिडेट ज्यांचा मेरिट नंबर 10 आहे, ही एकच महिला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाईल. आणि त्याच्यानंतर आहे क्षकिरण सहाय्यक म्हणजेच एक्स-रे असिस्टंट, अंधारखोली सहाय्यक. याच्यामध्ये बघा राखीव सर्वसाधारण ओपनचा तुमचा नंबर
गुणवत्ता क्रमांक 11 ते 38 या दरम्यान असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. आणि याच्यानंतर इतर मागासवर्ग सर्वसाधारण OBCच्या ज्यांचा गुणवत्ता क्रमांक 42 ते 52 पर्यंत आहे त्यांनीसुद्धा दिनांक 2 मे 2024 रोजी दुपारी 1:30 पर्यंत, सकाळी 9 ते 1 पर्यंत, दुपारी 1:30 ते पडताळणीपर्यंत यांचा जो टायमिंग दिलेला आहे 2 मे 2024चा सकाळी 9 ते 1 आणि त्याच्यानंतर दुपारी 1:30 ते पडताळणी संपेपर्यंत, जोपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत. तर याच्यामध्ये बघा टीप राखीव प्रवर्गामध्ये नमूद केलेल्या गुणवत्ता क्रमांकामधील सर्व प्रवर्गाचे राखीव अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हिसा भ-ज-ब, भ-ज-क, भ-ज-ड, विमा प्र, इमा व आदिवासी दुर्गम घटक उमेदवार राखीवमध्ये हे सर्व जातीचे उमेदवार जातील, असं त्यांनी टीपमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर संचालनालयाच्या असे निदर्शनास आले आहे की अंशकालीन प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र उपलब्ध नसताना त्यांनी अर्ज सादर केला आहे. काही लोकांनी अर्ज सादर केला त्यांच्याकडे अंशकालीनचं सर्टिफिकेट नसताना सुद्धा त्यांनी अर्ज सादर केलेले आहेत. त्यामुळे अंशकालीन उमेदवारांकडे शासन परिपत्रक रोजगार व स्वयंरोजगार विभाग क्रमांक EASE 2003 प्रक्र 48 रोस व रो 1 दिनांक 7 मार्च 2003 नुसार तहसीलदाराने यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यांच्याकडे हे वर नमूद केलेलं याच्यामध्ये जे त्यांनी मेन्शन केलं आहे हे प्रमाणपत्र त्यांच्याकडे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशाच उमेदवारांना पडताळणीकरिता प्रवेश दिला जाईल. मग याच्यामध्ये जे अंशकालीन उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेलं आहे, पार्ट टाईम उमेदवारांना त्यांच्याकडे हे जे त्यांनी परिपत्रक काढलं आहे रोजगार व स्वयंरोजगार विभागानं, यांचं तहसीलदारांनी निर्गमित केलेलं त्यांच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्यांच्याकडे उपलब्ध आहे यांनाच यांच्यासाठी पडताळणीकरिता प्रवेश दिला जाईल. व ज्या उमेदवारांकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा उमेदवारांची पडताळणी न करता त्यांना अपात्र समजण्यात येईल याची नोंद घ्यावी. तर बघा तुम्हाला ही नोटिफिकेशन समजलं असेल. तुम्हाला याआधी पण मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला ज्यांचे 1-2 मार्क्सनी 4-5 मार्क्सनी रिझल्ट राहिलेला असेल, सिलेक्शन राहिलेलं असेल त्यांनी वेबसाईट पाहणं गरजेचं आहे. तर बघा DMARने आता सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी हे अपलोड केलेलं आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ही होईल आणि याच्यामधल्या ज्या जागा रिक्त होत्या त्यासाठी या नवीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेल्या उमेदवारांना याच्यामध्ये अपॉइंटमेंट ऑर्डर दिल्या जातील आणि कदाचित या सेकंड व्हेरिफिकेशननंतर थर्ड व्हेरिफिकेशन लिस्टसुद्धा लागू शकते. कारण याच्यामध्ये सुद्धा ज्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर दिल्या जातील त्याच्यामधले काही उमेदवार म्हणजे थोड्याफार कमी प्रमाणात होतील, पण ते काही 4-5, 2-4 जेवढी काही संख्या असेल त्याच्यासाठी सुद्धा एकदा थर्ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट होऊ शकते. असे तर यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जेवढ्या जागा पोस्ट वॅकंट झालेल्या असतील त्याच्यापेक्षा जास्त कॅन्डिडेट त्यांनी बोलावलेले सुद्धा असतील. त्याच्यामुळे होऊ पण नाही शकत, पण काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नेहमीसाठी वेबसाईट बघायची आहे आणि तुम्हाला याच्यामधलं तुम्हाला जर हे समजलेलं असेलच, पण जर तुम्हाला काही समजलं नसेल आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. महाराष्ट्र शासनाच्या भविष्यामधील होणाऱ्या पदभरतींच्या जाहिरातींच्या माहितीसाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या सर्व माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.